Oh
सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हरी गोकुळीच्या सुखा
बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी अंधकार नाही लेखा अंधकार नाही लेखा अंधकार नाही लेखा बाळकृष्ण
गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करते कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे दोन पाठे तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे काही मंडळी म्हणतात येणे मन मोहिले गोविंदे दोन्ही पाठ बरोबर आहे तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रथम बाबाजी गुरुदास दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी महायोगपीठे तटी भीमारथ्यां रं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागततिष्ठान्तमनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुकृपा मस्तकहे पायावरी मस्तकहे पायावरी वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी संतांचा या वार करी संतांचा वार करी संतांचा या वार करी हे मस्तक हे पायावरी वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा
वसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नित्यर्मतिर्ममा शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा कर जोडितो कथे आपण सावे गवळी आपण सावे आपण असावे जवळी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलारत्नमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारिलो मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरो म्हणून विशेषात्यादरो विवेकावरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठ्ठला आज या पवित्र भूमीमध्ये हरिभक्तपरायण वैकुंठवासी विठ्ठल गोपीनाथ थापे आता नावावरूनच त्यांचं वैभव आपल्या लक्षात येतं. एवढा सोहळा जो होतोय पूर्व पुण्य ठेवा ओढावला असे आपले हरिभक्तपरायण वैकुंठवासी विठ्ठल गोपीनाथ थापे यांचं प्रथम पुण्य स्मरणानिमित्त भागवत कथा यज्ञ कथा प्रवक्ते भागवताचार्य परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री साहेबराव महाराज जाधव महाराजांनी सुंदर असं 7 दिवस श्रवणे कीर्तने झाली ती पावन सनकाधिक दान परमभक्त ज्ञान यज्ञ झालेला आहे महाराज. आणि त्या ज्ञान यज्ञाची सांगता आहे आज. सर्वच परिवार शंकर विठ्ठल थापे, बाबूराव विठ्ठल थापे, भारत विठ्ठल थापे, मथुराबाई दत्तू भागवत असा हा सर्व थापे परिवार, बाबांचा परिवार, सर्व मित्रमंडळ, ग्रामस्थ, सर्व भजनी मंडळ, महाराजांबरोबर आलेले सर्व मंडळी आळंदीवरून, मृदंगाचार्य हरिभक्तपरायण सागर महाराज हरिभक्तपरायण, निळोबा महाराज दुसरे मृदंगाचार्य, तुळशीवाल्या माता भगिनी,
परिसरातले सर्व भजनी मंडळ, गावातील भजनी मंडळ, दिनेकरी महाराज, गायनाचार्य महाजन महाराज, तसेच गायनाचार्य आकाश महाराज, उद्धव महाराज, हरिभक्त परायण, गायनाचार्य कृष्णा महाराज, हरिभक्त परायण, गायनाचार्य विशाल महाराज, हरिभक्त परायण ईश्वर महाराज, हरिभक्त परायण नवनाथ महाराज, हरिभक्त परायण किशोर महाराज, सर्व महाराज मंडळी, सर्व गायनाचार्य, समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, सर्वच हा खेळ नव्हे एकल्याचा. कीर्तन म्हटल्यानंतर सगळं लागत असतं. लवणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोर, सेवू ब्रह्म म्हणजेच काल आहे, अध्यात्माचा खरा काला आहे तो. लवणी, मृदंग, श्रुती, टाळ, घोष, सेवू ब्रह्म रस, ब्रह्मानंद, खरा काला आहे अध्यात्मातला, जीवसेवाचा काला आहे. बाबांचं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं 7 दिवस कृष्ण कथा आपण ऐकलेली आहे. सर्वच मंडळींनी 7 दिवस आत्मदेव ब्राह्मणाचं चरित्र आपण ऐकलेलं आहे. भागवत कथा 7 दिवसात परीक्षितेला मुक्त करू शकते, नाही का? जीवनमुक्त अवस्था. कारण श्रवण हे 1 नंबरला भक्ती. श्रवणे कीर्तने झाली ती पावन. अर्जुनानं गीता श्रवणच केली, उद्धवानं भागवत श्रवणच केलंय, आपणही भागवत श्रवण केलंय. बाबांचं काहीतरी पूर्व पुण्य असलं पाहिजे. पर्व काळामध्ये हा सोहळा आलाय. हा जो सोहळा आला, पुरुषोत्तम मास, आपल्या कार्यक्रमाकरता सचिन महाराज, सुरेगावचे हरिभक्त परायण दादा आहेत. सुंदर असं पवित्र वातावरण आहे, सिस्टीम चांगली आहे. करू आपण सद्गुरूंच्या कृपेने थोडा वेळ सेवा. विठ्ठला भाग्यवान का? तसं सामान्य श्राद्ध तर प्रत्येक जणांचंच होतंय हो. 2 तास कीर्तन, कथा, प्रवचन, भजन, पूजन होतंय. पण भागवत कथा 7 दिवस होणं म्हणजे भाग्यवान असले पाहिजे. भाग्यवंता घरी भजन पूजन 7 दिवस इथं राहून बाबांनी सुंदर अशी कथा केली आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं बाबांना धन्यवाद. आपल्या धर्मशास्त्रानं काही प्रमुख विधी सांगितले, ही सगळे गेल्यानंतरची विधी करतो आपण. शास्त्रानं सांगितलं त्यालाच पिंडदान म्हणतात. पिंड पदावरी दिला पुल्या करी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर गोम मारिले हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आपल्यावर ह्या मंडळींचं ओझ आहे.
उपकार आहे, त्याच्यातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही, पण एक सेवा आहे, प्रयत्न आहे हा. त्या निमित्तानं ज्ञानदान, अन्नदान, देणे को अन्नदान, लेणे को हरिनाम, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. इकडं शिवूरजवळ आहे आपल्याला संत शंकर स्वामींची कृपा, संत बहिणाबाई, गुरु विग्रह गंगागिरीजी महाराज, असा हा पवित्र सगळे भजनी मंडळ संस्कार या भागामध्ये अध्यात्माचे संस्कार आहे का. म्हणून बाबा फार पुण्यवान असले पाहिजे. सर्वच त्यांचा परिवार वारकरी, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा सगळा सोहळा आहे. आज कोणत्याही कार्याची मंदिर किती मोठं बांधा तुम्ही, जोपर्यंत कलशरोहण होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व नाही महाराज. नदी जोपर्यंत समुद्राला जात नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व नाही. कोणताही यज्ञ करा, सप्ताह 3 दिवसाचा करा, 7 दिवसाचा करा, काही काही ठिकाणी महिन्याची सक्ते, पण सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होते. संप्रदायामध्ये दंडक आहे. बाकीच्या दिवशी कोणतं बंधन असो अथवा नसो, पण काला म्हणलं का मग बाकीचं तिथं ज्ञान नाही सांगायचं. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. दंड घे चरित्र ते उच्चारावे, केले ते बी गोकुळातलंच, बाकीचं नाही. कारण आता आपण भागवत ऐकलंय, व्यासंकड काही कमी होतं काय? व्यास काय कमी? 17 पुराणं लिहिलेले व्यासाने, 17 पुराणं. पण समाधान कुठे? समाधानाकरता इथंच यावं लागतंय भागवता करता. नारदांना विचारलं, एवढं मोठं 17 पुराणं लिहिले पण मनशांती नाही म्हटले. का मनशांती नाही? म्हणले तुम्ही सगळे चरित्र लिहिले, सगळं केलंय, पण भगवंतांना जे गोकुळामध्ये जे चरित्र केलंय, ज्या बाललीला केल्या, त्यांचं जोपर्यंत मी चरित्र लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला समाधान भेटणार नाही. म्हणून त्याला म्हणतात भागवत महापुराण. भागवत महापुराण ज्यावेळेस ती लिहिलेलं त्याला त्यावेळेस खरी मनशांती प्राप्त झाली. व्यासांना सुद्धा ह्याच मार्गाला यावं लागलं. आणि काल्याच्या कीर्तनात सुद्धा चरित्र ते उच्चारावे, केले देवे. भगवंताचे अनंत अवतार झाले, अनंत अवतार घेशी भक्ताकार. पण काही ठराविक कार्यापुरते अवतार झालेले ते कच्छ, मच्छ, वराह, परशुराम, हे अवतार जे झाले हे ठराविक कार्य संपला आणि विषय संपला. पण हे 2 जे अवतार आहे हे पूर्ण अवतार आहे. राम आणि कृष्ण पूर्ण अवतार. माऊली सुद्धा म्हणतात, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी. बाकीचे का नाही म्हटले? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. कारण हे पूर्ण अवतार आहे. ह्या अवताराच्या काही अलौकिक लीला आहे. या लीला सामान्य नाही. हे अध्यात्म म्हणजे भगवंताचं दिव्य चरित्र आहे. महाराज म्हणायचे सगळं कळण पण कृष्ण कळणं अवघड आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार धारण करतात. असे भगवंताचे अनंत अवतार झालेले. राम अवतारामध्ये काही मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे. राम अवतारामध्ये बरेच शब्द दिलेले होते, कारण ह्या अवतारामध्ये एक वचनी एक बाणी नाही. त्याच्यामुळं बरेच शब्द आता तुम्ही
कृष्ण अवतारात त्या तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून ह्या गवळणी, हे गोपाळ, हे गाई, हे वासर सामान्य नाही आपल्याला वाटतं तसं. ह्या वेदाच्या श्रुती ह्या वेदाच्या श्रुती ह्या सामान्य नाही. बाळकडे पाहा ना तुम्ही, विठाला जगद्गुरु तुकोबरायची बाळकडा पाहा ना. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. किल्ले वाचून जपत म्हणजे का सामान्य आहे का? ब्रह्मज्ञान म्हणजे सोपी गोष्ट आहे का? ब्रह्मज्ञान लेखनाच्या गोष्टी. आणि मग ह्या ज्या गवळणी होत्या, गोप होते, यांना ब्रह्मज्ञान झालेलं होतं म्हणले या वेदाच्या श्रुती महाराज. म्हणून भगवंतांना ठरवला तर अवतार घ्यायचा. अवतार घ्यायचा म्हणजे भगवान परमात्मा कुठे अवतार नाही घेत, संत कुठे अवतार नाही घेत. पवित्र ते कुळ पवन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन तिही नव्हतं वर्णाभिमानी कोण झाले पावन, ऐसे द्या सांगू. तसा भगवान परमात्मा तपश्चर्या केलेली आहे. वसुदेव देवकीची अखंड तपश्चर्या आहे. आणि या तपश्चर्याचं फळ म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झालेले. विठाला पृथ्वीला भार दुसरा कशाचा होत नाही बरं का. पृथ्वीला भार होतो तो पापाचा होतो. पाप जडे. पृथ्वीला ज्यावेळेस भार होतो तेव्हा हे सगळे ब्रह्मदेव सगळे गेले आणि भगवान परमात्म्याची प्रार्थना करतात. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा भगवंताची प्रार्थना करतात. गाई ब्राह्मण सगळेचे सगळे गेले का आता तुम्ही अवतार घ्या. मग त्यावेळेस सांगितलं भगवान परमात्म्याला आता अवतार घ्यायचे. कारण मोडीले कीर्तन अभक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे. ज्यावेळेस हे मंडळी यज्ञ मोडतात. कोरोनात काय झालं होतं? पांडुरंगाचं मंदिर बंद, कीर्तन बंद, यज्ञ बंद, हरिपाठ बंद, काकडा बंद. मग आपण अनुभवलं ते. मग तसंच त्या काळामध्ये सगळं बंद झालं होतं. याचा अर्थ पाप वाढलं होतं. आणि मग सगळी तयारी झालेली. कोणा कुठं अवतार घ्यायचा, काय करायचं विषयाला सांगितलं. चला तुम्ही बी. त्यांनी सांगितलं राम अवतारामध्ये 14 वर्षे फार त्रास झालेला आहे म्हटले. आता मी अवतार घेणार नाही. आणि मग सांगितलं बाबा आता तू मोठा वय म्हणले. सगळं नियोजन अगोदर आहे. म्हणजे याचा अर्थ भगवंताचं चरित्र म्हणजे दिव्य चरित्र आहे. भगवंताच्या लीला आहे त्या. हे सामान्याचं चरित्र नाही महाराज. म्हणून भगवंतांना प्रसंग आहे. वसुदेव देवकीचा लग्नाचा प्रसंग आहे. फार मोठा ऐश्वर्यामध्ये सगळे कंस मामा स्वतः हे करतोय, सारथ्य करतोय. आणि त्यावेळेस आकाशवाणी झालेली. पूर्वीच्या काळात भगवंताला जर काही संदेश द्यायचा ठरला तर आकाशवाणीच्या द्वारे देत होते. आता आकाशवाणी होत नाही का? रोज आपण बातम्या ऐकतो ना आकाशवाणीवर. त्यावेळी आकाशवाणी व्हायची. तेव्हा भगवंताला जर काही संदेश द्यायचा ठरला तर लहान मुलाच्या मुखातून भगवान परमात्मा बोलतो किंवा साधूच्या मुखातून बोलतो. देविकीच्या गर्भा येईल भगवान. मग आकाशवाणी झाल्यानंतर घाबरला आणि घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरेला. अरे म्हणले सतीव्रता आहे, तिच्या पोटाला येणारा जो 8 तोला मारणार आहे ना, मध्यस्थी केलेली आहे. आणि मग सोडलं. जी काय जे मुलं होते ते आणून देऊ म्हणले तुम्हाला. अशा पद्धतीनं मामाने यांना लॉकअपमध्ये टाकलेले, म्हणजे बंदी शाळेत टाकलेले, जेलमध्ये टाकलेले. आणि मग काही काळ गेल्यानंतर जे अपत्य होतील ते आणून द्यायचं. ह्या बाबांना शेळेवर आपटायचं. मग पाप वाढतंय का कमी होतंय? शीख वाढत चालली महाराज. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्यानं अवतार घ्यायचं ठरवलं. आणि मग भगवान परमात्मा जन्म नाही भगवंताला. शास्त्रामध्ये दोष घडतोय, जन्म आला का मृत्यू येतोय.
भगवान परमात्म्याला जन्म नाही, भगवान परमात्मा प्रगट होत असतो. भगवान परमात्मा नित्य आहे, नित्य सत्य आहे, नित्य आहे. भगवान परमात्म्याचा अभाव नाही कधी. मग भगवान परमात्मा प्रगट झाले कसे? अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी रामावताराचं प्रमाण आहे. बरोबर आहे तुमचं प्रमाण, ते रामावताराचं आहे प्रमाण, बरोबर आहे तुमचं. आयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगट आला. आणि मग भगवान प्रगट झाले, पण ते मोठ्या स्वरूपात प्रगट झालेले, 8 वर्षाच्या वरती प्रगट झालेले. अरे म्हणले, आईनं सांगितलं आता तुला मूल कोण म्हणले? म्हणले प्रगट झालं म्हणजे सगळं नियोजन करण्याकरता, तुम्हाला सांगण्याकरता मी मोठा प्रगट झालो. लहान आहे होता येते म्हणले मला, आणि मला मोठंच होतं होतं. मग भगवान परमात्म्यानं सगळं नियोजन सांगितलेलं आहे, अवताराचं पूर्ण नियोजन सांगितलं आहे. तर आता ज्यावेळेस मी लहान होईल त्यावेळेस मला कुठं घेऊन जा म्हणले? नंदाच्या घराला, नंदाच्या नंदाच्या घराला मदनी गोकुळाला माया उपजली तेथे. सगळं नियोजन अगोदर केले, आणि मग उचलिला कमलापती. मग बंधन नाही राहत, जीव मुक्त होतो. ज्ञानाला जीव मुक्त होत असतो, माया निवृत्त होत असते. तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. भगवान परमात्म्याला जर आपलंसं केलं, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा उचलिला कमला. सगळे बंधनं गळले, सगळ्याचा मालक आहे, सगळे कुल्प, सगळा रस्ता वसुदेवाना लगेच डोक्यावर घेतलेले भगवान परमात्म्याला. भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतला. आणि रात्रीचा प्रसंग आहे, रात्रीचा प्रसंग आहे, रात्र आहे, आणि यमुना दुथड्या भरून वाहती. तिलाही भगवंताच्या, आता हे सगळं सगुण लिहिलं आहे, तसं भगवंताचं जे वास्तव स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे. तिथं काहीच नाही महाराज, परंतु ह्या सगळ्या सगुणामध्ये लिहिलं आहे. आणि तिला सुद्धा भगवंताच्या किती काळापासून ही मंडळी वाट पाहत होते.
जपी तपी, कोण झाडाच्या रूपानं आलं, कोण नदीच्या, कोण वासराच्या, कोण गोपीच्या रूपानं भगवंताच्या सगुण दर्शना करता विठ्ठला भगवंताला डोक्यावर घेतलेले टोपलीमध्ये पाऊस चालू आहे, रात्र आहे, 2 प्रहर रात्र, आणि यमुना भगवंताच्या दर्शना करता वरवर येते. पार पाणी असं वर आलं, तोंडात पाणी जायला लागलं, आणि मग भगवंताना पाय काढला आणि यमुनेला दर्शन दिलं. रस्ता पूर्ण झाला. रात्रीचा प्रसंग आहे आणि वाड्यावर गेले. रात्रीचा प्रसंग आहे, सगळे झोपलेले गेले आणि वसुदेवाना भगवान परमात्म्याला तिथं ठेवलं. आता ही भगवंताची माया आहे, ही भगवंताची माया आहे. आणि मग सगळे झोपलेले असताना परंतु सुनंदाना पाहिलं. सगळ्यात अगोदर भगवंताला जे पाहिलं, सुनंदाना पाहिलं. आणि ज्याला भगवंताला पाहिलं तो गपरात असतो का? ज्याला साक्षात्कार झाला आहे, भगवंताचं यथार्थ स्वरूपाचं दर्शन झालं, तो कधी गप नाही राहत. आणि मग ती बाहेर आली आणि सगळ्यांना सांगू लागली, जिकडं तिकडं आनंदी आनंद आहे. गवळला सांगती गवळणीला पुत्र झाला, एक वाटी सुंट वडे. सगळ्यांना आनंद आहे गोकुळाला. आनंदाचा लाटा उसळती, आनंदाचा लाटा उसळती, आनंदाचा लाटा उसळती, आनंदाचा लाटा उसळती. आमाना फिरे भोरे चक्राकार, आमाना फिरे भोरे चक्राकार, चक्राकार. आनंदाचा लाटा गोकुळीच्या सुखा अंत पार. ते सुख व्यवहारातलं सुख नाही, विषयापासून भेटलेलं सुख नाही, ते अविनाश सुख आहे. ते आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी, उगाच चावटी करू नका, करू नका काही संत संग धरा. हे बाहेरचं सुख टिकतं का? व्यवहारापासून आपल्याला जे सुख प्राप्त होतं, विषयाचे समसुख, बेगडाची महाराज, जे टिकत नाही ते खरं नसतं. बरं, आपण त्याच्या पाठीमागं लागलोय. आपल्याला तोही कृष्ण कळावा गोकुळातला, आणि ह्या गोकुळातला सुद्धा कृष्ण कळावा. बरं, जर पिंडातला कळाला तर ब्रह्मांडातला कळा. विठ्ठला त्या गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं अनंत लीला केला. मग ह्या गोकुळ कोण चालवतं? या गोकुळाला देव नाही म्हणणारे, चालू हे शरीर कोणाचे कोण बोलवितो? अरे म्या बोलविल्या वेद बोले,
म्या चालविल्या सॉरी म्या हलविल्या प्राण आले. आपला जो प्राण हलतोय, आपण जे बोलतोय, दे कवी आई कवी एक नारायण, तो कृष्ण आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये महाराज. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, किम भ्रांताशी कामू विषयाकडे. आणि तो प्रगट होण्याकरता भागवते विठाला विठाला भगवान परमात्मा गोकुळामध्ये जिकडं तिकडं आनंद, जिकडं सगळे दर्शनाला चाललेले. आणि मग ते सुख आहे, जो आनंद आहे गोकुळातला, त्या आनंदाचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय प्रथम चरणात. गोकुळीचा सुख गोकुळीच्या सुखा, त्या सुखाचं वर्णन करता जगद्गुरु तुकोबराय. अंत नाही आणि पार आहे नाही असं सुख आहे. ते सुख तुम्हाला न भेटण्याचं कारण काय? आपल्या हृदयात भगवान परमात्मा आहे. सर्व गटी राम म्हणलंय. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा असताना ते अविनाशी सुख का भेटत नाही? त्याचं कारण आहे अशुद्ध चित्त, अस्थिर चित्तामध्ये ते सुख प्रतीतीला येत नाही. महाराज सांगता, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. येवनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे येवनी गोपाळ राहे जगद्गुरु तुकोबराय म्हणता, तुम्ही फक्त चित्त निर्मळ करा. तुका म्हणे चित्त करारे येऊनी गोपाळ राहे तिथे. कधी मधी नाही. पहा ज्ञानेश्वरी, कधी मधी नाही. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जिथे निजेले ती उपासे वैराग्य का. अरे भगवान परमात्मा सांगतात, मी क्षेत्र संन्यास घेईन, पण तुम्ही चित्त निर्मळ करा ना. आपल्या चित्तामध्ये मल विक्षेप आवरण आहे, कसं काय आपल्याला तो आनंद प्राप्त होईल? आनंद भेटतो आपल्याला, पण विषयाचा आनंद. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती एक सुखा करता धडपडे प्रत्येकाला. आणि माऊली म्हणतात, सुख हे तुमचं असं नाही म्हणले, सुखाची चढावा असं नाही जायचे. अरे सुख हे तुमचं स्वरूप आहे, पण हरवलेलं आहे, आणि ते दाखवण्याचं काम संत करतात. महाराज सुख कसं आहे?
आणि दुःख कसं आहे, दुःख आपलं स्वरूपच नाही आहे. दुःख हे पाहुण्यासारखं आहे. पाहुणा काही राहतो का? 7 दिवस कथेला आला पाहुणा, काला झाल्यावर पाहुण्याला हलावं लागलं. तसं दुःख हे येत असतं जात असतं, पण सुख हे आपल्या मुलासारखं आहे. मुलगा कसाही असू द्या, संध्याकाळी तिकडून डुलत जरी आला तरी आई वाटलेला असं वाटतं मुलगा आपल्याजवळ राहावा, का तो आपला आहे. तसं सुख हे आपलं स्वरूप आहे. सुख हे आपलं असं नाही. टिळक म्हणले होते ना, स्वराज्य मिळवणं हा माझा जन्मसिद्धार्थ आहे. तसं सुख मिळवणं, देव मिळवणं हा आपला हक्क आहे. त्याच्याकरता यज्ञ, निष्काम कर्म, निष्काम उपासना, मल विक्षेपावर निघून जातात. चित्त शुद्ध होतं. जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळे. साधू सद्गुरूच्या कृपेना आवरण दोष नष्ट होतो, स्वस्वरूपाचं ज्ञान होतं आणि ह्या गोकुळात सुद्धा भगवान परमात्मा प्रगट होतो. जो आनंद त्या गोकुळात मिळाला तोच आनंद ह्या गोकुळात प्राप्त होतो. गोकुळीचा सुखा अंत पार नाही, लेखा बाळ कृष्ण नंदारी. असं जे सुख आहे ते आत्मसुख आहे, ते अविनाशी सुख आहे. त्या सुखाला ते कधी नष्टही होत नाही. सुखदुःखे समीकृत्वा लाभो लाभा जयो जया. सुखे संतोषान यावे, दुःखे विषदान भजावे. लाभा लाभ न धरावा मना माझी, म्हणजे स्थित प्रज्ञावस्था. विठाला महात्माराजांच्या भाषेमध्ये सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपा, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्य. धन्य जगी तोची एक, सगळे नाही, धन्य जगी तोच एक. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक. हरी रंगनाथ धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक. हरी रंगनाथ धन्य जगी तोची एक. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवा. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवा. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरेवा. धन्य जगी तोची एक, हरी रंगनाथ धन्य जगी तोची एक. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक. हरी रंगनाथ धन्य जगी तोची एक. धन्य जगी तोच एक हरी रंगीनाची. एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन, अखंड भगवंताचं चिंतने. आसनी शैनी सततम कीर्तयंतो मा. यतन्तस्य दृढवता नमश्यन्तस्य मा भक्त्या. नित्ययुक्ता उपासते तरी कीर्तनाचे निनटन. नाशिले व्यवसाय प्रायचित येथ नामजे नाही पापाची ऐशी केली. यमदमा अवकाळ आलेली तीर्थे ठायावर, अहो हेच तीर्थ आहे. विठाला 7 दिवस तुम्ही कथा त्रिवेणी संग देव भक्त आणि नाम, रोज तुम्ही हे ज्ञानगंगेमध्ये स्नान केलंय. ज्ञान गोदावरीच्या तीरी. काशीपूर तीर्थक्षेत्र काशी नाथ महाराजांची. कधी काशी कळण आपल्याला? नाथ महाराजांनी कोणती काशी सांगितली? अरे अखंड भगवंताचं दार तीच काशी आहे.
माऊलीनं सुद्धा काशी सांगितली, काया काशी गुरु उपदेश. कधी जेव्हा काशी कळाल सकळे तीर्थे निवृत्तीच्या पायी. आणि मग खरंच तुम्हाला गोकुळातलं सुख काय, वास्तव सुख काय असतं ते कळालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. सुखाचं कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. बाळ कृष्ण नंदा घरी, 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 बाळ कृष्ण नंदा घरी. आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. सुखाचं कारण बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नरनारी. तिकडं तिकडं आनंद आहे. कृष्ण गोकुळी जन्माला, दृष्टा चळका तो सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती बरोबर. जिकडं तिकडं आनंद आहे. का आनंद हेच भगवंताचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे आनंद झाल्यानंतर तो आनंद प्रगट होत असतो. तो आनंद प्रगट होत असतो. आता भागवत ग्रंथाची मिरवणूक काढली ना, म्हणजेच भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण आहे. ग्रंथ सामान्य नाही. भागवत ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष भगवान परब्रह्म आहे. योगेश्वर भगवान परमात्मा आहे. आनंद होणार महाराज. आनंद हे त्याचं स्वरूप आहे. म्हणून गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी. भगवंताच्या ज्या लीला आहेत या लगेच सुरू आहे. भगवान ह्या अवतारामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले आणि लगेच रांगायला लागलेले. रांगण्याची लीला आहे. नामदेवराय वर्णन करतात. तळ तळहात तळहात जगीत, तळ तळहात तळहात जगीत, लाल गुलघान गुलघान लागत, लाल गुलघान गुलघान लागत, लाल गुलघान गुलघान लागत. तळ तळहात तळहात जगीत, तळ तळहात तळहात जगीत, लाल गुलघान गुलघान लागत, लाल गुलघान गुलघान लागत, लाल गुलघान गुलघान लागत. नामदेवराय सांगतात. तळवे तळहात डाव्या गुडघेने माझे कवाड, येणे शिंकेव तोडिले, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार. हा सामान्य चोर नाहीये.
रांगत रंगने चोरीत लोणी रांगत रंगणी चोरीत लोणी गौरी धरिली गौरणी दैरिक भक्षणी तमामने बांधती चरणी देती गाणी बांधित चरणी देती गाणी यशोदे साधते नेमकं चोरी कशाचं करतोय सामान्य जीवाला कळत नाही महाराज. सामान्य चोर नाही हा, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्यांचा दाता पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी सामान्य चोऱ्या करीन का तो? हे दैंदूत नाही, तो चित्ताचं हरण करत असतो. चित्त कसं पाहिजे? मृदू सभाय नवनीत. अशुद्ध चित्ताचं घेणं नाही त्याला. आज हे किती पडले त्याला घेणं नाही कशाचं. हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले याती कोळ माझे गेले कसं चित्त असन? कृष्णमय झालेलं चित्त आहे. अनेक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्ता पसलिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. अशा चित्ताची चोरी करतो म्हणजे चित्तातलं पाप नष्ट करतो. विठ्ठला आणि मग ह्या सगळ्या लीला यांना आनंद देण्याकरता आहे. कारण रामावतार सगळ्यांना शब्द दिलेला होता, याल तरी अरे लागी अवघे माझ्या आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो रे. बाकीचं किती खा, शेवटच्या दिवसापर्यंत द्यावं लागतं, पण पूर्ण नाही. पण हा जर काला जीव शिवाचा काला, जीव ब्रह्माचा काला, वास्तव भगवंताचं दर्शन झालं तर मग बाकी आज देतो पोट भरी पुरे म्हणा. सगळ्या भगवंताच्या लीला या आनंद देण्याकरता आहे. भगवान परमात्मा मातृका भक्षण करतात, म्हणजे माती खातात, रांगत जातात आणि माती खातात. आता माती खाल्यानंतर लहान मुलं माती खातातच. मग बळीराम दादानं सांगितलं, आई कन्हैयानं माती खाली म्हणले. आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती. ओ बळीराम दादा, ओ बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलत बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. हे आळंदेत माझ्यावरी नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती. बळीराम दादा खोटं बोलतो. बळीराम दादा खोटं बोलतो म्हणले, मी काय माती खाली नाही. भगवंताची लीला आहे. मारावया तिने उगारिली काठी. आई आहे, आईचा अधिकार सामान्य नाही महाराज. जरी देवाची आई असली पण आई आहे शेवटी, नाही का. आईनं काठी घेतली, कृष्णा म्हणले दाखव माती खाली, आकार म्हणले. मग आता भगवंताला तर दाखवायचंच होतं विश्वरूप, जे अर्जुनाला दाखवलं ते, नाही का. अनंत ब्रह्मांड अनंते ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदाकरी, हरी हा बालक नंदाकरी. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदाकरी, हरी हा बालक नंदाकरी. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे. आनंदे 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 ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदाकरी, हरी हा बालक नंदाकरी.
कान्हो पाशी कोढे. भगवान परमात्म्याला आपल्या आईला विश्वरूप दर्शन दाखवलं, जे अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, जे मार्कंडेयाला विश्वरूप दाखवलं, तेच आपल्या आईला विश्वरूप दर्शन. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणे सगुणाचंही वर्णन आहे आणि निर्गुणाचंही वर्णन आहे. म्हणजे तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. डोकं बंद पडायचं काम आहे. विठाला परीक्षिती ज्या वेळेस ब्रह्मास्त्र टाकलं होतं ना, त्यावेळेस बेशुद्ध म्हणले आता काय परीक्षिती संपलं, म्हणले विषय संपला. परीक्षिती ज्या वेळेस बाहेर आला, महाभारतातला प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते ब्रह्मास्त्र टाकलेलं होतं, ब्रह्मास्त्राचे कोण अस्त्र नाही. आता काय करायचं, भगवान परमात्मा होतीच ना तिथं. जा म्हणले, मी जर आयुष्यात कधी खोटं बोललेलं नसल. कोण म्हणतंय, भगवान परमात्मा सांगतात, मी जर ब्रह्मचारी असल आयुष्यात जर कधी, आता हा तर खोटं बोलला पण धर्माला खोटं बोलायला लागलो. कृष्ण अवतारामध्ये स्वातंत्र्य पूर्ण अवतार आहे, बंधनच नाही महाराज. नाही का, मी जर आयुष्यात कधी खोटं बोललेलं नसतं, मी जर अखंड ब्रह्मचारी असं तर हा उठण म्हणले. उठला ना महाराज परीक्षिती, उठा. पांडवांचा वंश आहे, त्याला 7 दिवस एकाग्र चित्ताना भागवत कथा श्रवण केलेले आहे. 7 दिवसामध्ये परीक्षिती मुक्त होते महाराज. काय त्या कथेचं सामर्थ्य आहे. असं भगवान परमात्मांचा अनंत लीला केल्या, भगवंतांना अनंत लीला केल्या. मूळ कथेचा सगळा उद्देश असंत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. हे ब्रह्मसुख आहे, हे व्यापक सुख आहे. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, त्याचा परिणाम सांगितला अभंगाच्या 3 चरणामध्ये. प्रतीक आहे महाराज ते. गुढिया पाडव्याला पण गुढ्या, साधू संत आपल्याकडे येणार असले, भागवताची मिरवणूक, सडा, रांगोळ्या, गुढिया, तोरणे करती कथा गाती गाणे. गाणी कोणती गात नव्हती ती कथा, भगवंताची कथा, रामकथा, कृष्ण कथा, भागवत कथा, करती कथा गाती गाणी, भगवंताचं भंजे सगळे एक रूप झालेले. मनमोही दे रे, मनमोही दे रे. एक रूप झालेल्या भगवंताच्या चिंतनामध्ये एक रूप झालेल्या गोपी आहे. काय पुण्य केलं असेल त्या गोपीने. भगवंताच्या अनंत लीला आहे. भगवंतांना पुतना मावशीचा भेद पाहिलेला आहे सुरुवातीला. भगवंतांना पुतणीला मारलं नाही असं नाही, पुतना वध म्हणलंय, पुतणीचा उद्धार केलाय. भागवत पाहतो मी, श्रीकृष्ण कोपोन ज्याशी मारी तो पावी परब्रह्म साक्षात्कारी. जी आपल्या आईला गती आहे ना, ती जो भगवान परमात्मा मारून उद्धार करत असतो. म्हणून पुतना मावशीची लीला आहे.
कालकूट नावाचं विष धारण करून भगवंताला मारण्याकरता आलेली आहे. मुलं मारीतच आली ती वेळाच उचललेला आहे त्यांना. आणि मग भगवान परमात्म्याना एक थोडा वेळ दम धरा. विठ्ठल एकदम वेळेत संपू आपण. वेळेची अजिबात काळजी करू नका तुम्ही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही देखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुढिया तोरणे करती कथा गाणी. कारण सगळ्या लीला आनंद करताय, मन रंगलेलं आहे. आणि मग भगवंताच्या पुतण्याचा वध केला म्हणजे उद्धार केलेला आहे, मुक्त केलेली पुतना. आपल्या आईला जे पद प्राप्त झालं, सायुज्य पद दिलं माऊली म्हणतात. मावशीला सुद्धा काय दिलं? सायुज्य मोक्ष दिला. असा भगवान परमात्मा उदारे विठ्ठल. शौर्य लीला, गोवर्धन लीला, रास क्रीडा अशा अनंत भगवंतांना लीला केलेल्या आहे. रोज गरण यायला लागल्या. एका रोज वाड्यावर आहे. आज माझं मडकं फोडलंय. बरं, हा मडके दही खातोय, दूध खातोय, लोणी खातो, पण मडक्या का फोडतो म्हणले? यशवदे बाळ तुझा तान्हा, बाळ तुझा एक दिवसाचा नाही, रोजचा धिंगाणा आहे ना. रोज मडके फोडतोय. काय काय खोड्या करतो. खातो ठीक आहे, पण मडके का फोडतो म्हणले? बरं, तो जुने मडके फोडतो तर म्हणले जुने ठेवायचे का वर? जुने जर मडके नाही फोडले तर उभं राहायला जागा भेटेल का? बरोबर आहे. हा निसर्गाचा नियम आहे. उपजे येते नाशी रेखा. अशा अनंत खोडा केला. पण आई आहे महाराज, आई आहे. बाळ सगुण गुणाचे तान्हे, बाळ दिसते गोजीरवाने, काय सांगता गरहाने गोकुळच्या रामाने. हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हाता गोकुळच्या. काय नामदेवरायांच्या गवळणी फारच गोडी महाराज. नामदेवरायांच्या गवळणी म्हणलं ना, फार गोडी. आई म्हणते, अरे शेवटी आई आहे, देवाची आई. काय आईचा अंतकरणी लेकुराचे हे तवाहे, बाळ सगुण गुणाचे ताहे. अशा अनंत भगवंतांना लीला केल्यानंतर मग आईनं सांगितलं, आता तू काय कर, रानात जाय म्हणले. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात गया. 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 सगळे त्या काळातली शाळा म्हणजे गाया. चला वळू बाई बैसो जेऊ एके ठाई, बहु झाली वन वन पाय पीठ. सगळं शेण झालेला आहे. फक्त इथं आलं तरच समाधान आहे. विठ्ठला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. शेवटच्या चरणात मला सांगता तू कमाल चंदे
तुका म्हणे छंदे येणे विधिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नाही. अनंत रोजगाराने येऊ लागले. आईनं सांगितलं, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ
आणि मग गाई चारतात आणि मग त्या काळामध्ये खेळे, कारण खेळल्याशिवाय मजा नाही भूक लागल्याशिवाय मजा नाही. आणि मग त्या काळातले खेळ मांडियेला डाव पोरा हो तू मांडियेला डाव पोरा हो तू मांडियाला डाव पोरा हो मांडियाला डाव पोरा त्या काळचे मर्दानी खेळ असे खेळ खेळलेले. खेळ मांडिला लंगोरी खेळ मांडिला लंगोरी खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी खेळताची नाना बाई खेळाची नाना बरे खेळताची नाना बाई खेळाची नाना बरे खेळ मांडिला लंगोरी खेळ मांडिला लंगोरी ओ खेळ मांडिला लगोरी खेळ मांडिला लगोरी हो खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा या राधिकेचा नवरा राधिकेचा नवरा नवरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा 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 वा, त्या काळातले खेळ बरं काही मर्दानी खेळ त्या काळात. मग आता खेळ झाले मग खांदी भार कुटी भूक काय खेळायचे सुख म्हणले. आता आणा म्हणले सगळ्या गाया वळून नाही का. आता गवळी म्हणले सगळ्या गाया बऱ्या म्हणले पण तू राख मनेरी म्हणले नाही का. बाकीच्या गाया बऱ्या पण ही मनेरी गाय फार अवघड आहे. अर्जुनाचा तोच प्रश्न चंचल मन हे कृष्ण. आणि त्या गाया आवरण्याचं काम जर म्हटलं तर काल्याच्या कीर्तनामध्ये होत असतं. सगळे गोपाळ सगळ्यांच्या शेजावर एकत्र केल्या भगवान परमात्म्याना. आणि भगवान परमात्म्याना गोकुळात जो काला केला तो आपण या वस्तूवर करत आहोत. सगळ्यांच्या शेजाऱ्या एकत्र केला म्हणजे खरा काला आहे. काल्याचे बरेच प्रकार आहे. हा सुद्धा कालाचे एक प्रतीक आहे. जीवसेवाचा काला आहे, हरिनामाचा खिचाडा काला आहे. पंढरपूरमध्ये संतांनी काला केला, सगळ्या संतांनी काला केला नाही का. भानुदास गीती प्रसाद देतो पंढरीला. स्वतःच्या हाताना भगवान परमात्मा त्यांना प्रसाद देतात महाराज. पण आता माऊलीचं भजन घेऊ, नंतर लय हंडीचा अभंग होईल, त्याच्यानंतर आरती होईल. कारण आता हा यज्ञ मोठा मोठा भागवत यज्ञ झालेला आहे. आणि मगच पुढचा प्रसादाचं काही पुढचं नियोजन असं म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी किंबहुना तुमचे केले. धर्म कीर्तन सिद्धी गेले हे तर माझे ते उरले आज हो अमरावती नाही का. हा काल्याचा प्रसाद वैष्णव निका संभ्रम. आणि सगळे वैष्णव आहे बरं का.
झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करू. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज मुख पसरोनी गडे तुम्ही वारे तोहीकडे मुख पसरोनी गडे वाटू एकामेका वैष्णवनी का संभ्रम वाटू एकामेका वैष्णवनी का संभ्रम वाटू एकामेका वैष्णवनी का संभ्रम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हे झाले समाधान तुमचे देखील आता उठावे से मना येत नाही नारायण सर्वाधिकापणे भिक्षा पडले आता उठावे से मना येत नाही नारायण म्हणे भोग गेला निवारीला आता उठावे से मना येत नाही नारायण आज करोनी आरती सकळपाने हो आरती आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस धन्य धन्य जलोज्ञान नित्य करते अवलोकना धन्य धन्य जलोज्ञान नित्य करते अवलोकना धन्य धन्य जलोज्ञान नित्य करते अवलोकना आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा देवजी सद्गुणा माता महाकैवल्य तेजा विश्व ब्रह्मजी गेले रामजनाथनी पायी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा मागणिते गणपती याची जरी पायी पांडुरंग या संतासी निर्विधी तुझे काही न मागू देवा म्हणे आता उदार तू देवी पायी या संतासी निर्विधी तुझे काही न ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय